हॅलो नमस्कार, मी शुभांगी. आज आपण बनवणार आहोत रव्यातले पाकाचे लाडू. तर सुरू करूया. आणि याच वाटीने 2.5 वाटी साखर घेतली आहे आणि याच वाटीने 1 वाटी तूप घेतलेलं आहे आणि थोडेफार मनुके. तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा लावू शकता. हे बघा, याच वाटीने हे तूप घेतलेलं आहे, मेल्ट केले म्हणजे वितळवले. तर चला आपण सुरू करूया. गॅसवर कढई ठेवून गरम करून घेतलेली आहे. कढई गरम झाली, त्यात आपण 4 चमचे तूप ओतूया. तूप घातले, गॅस बारीक करायचा आहे. 4 वाटी रवा भाजायला घ्यायचा आहे. 4 वाटी रवा आणि मंद आचेवरच आता भाजायचा कारण की आपली कढई तापली आहे खूप. हलवून घ्यायचं आहे छान. मंद आचेवरच हे सर्व काम करायचं आहे. मोठा गॅस ठेवला की रवा तर भाजला जाईल, पण लाडू मात्र कडक होतील. या प्रोसेसला जरा वेळ लागतो. एवढंच ह्यातलं महत्त्वाचं एवढंच आहे, रवा छान भाजून घेणे. खूप छान लाडू होतात हे प्रमाण बरोबर आहे. या प्रमाणाने केलं ना की व्यवस्थित आपले मौसूत लाडू होतात. हे बघा, या पद्धतीने हळूहळू भाजत राहायचं. चार वाटी रव्याला 2.5 वाटी साखर घ्यायची आणि 1 वाटी तूप घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनटं लागतात मंद आचेवर रवा भाजून घ्यायला. आणि थोडं थोडं तूप टाकायचं आहे, एकदम तूप नाही टाकायचं. हे बघा, या पद्धतीने थोडं थोडं तूप टाकायचं आहे. म्हणजे रवा भाजतच तूप घालून घ्यायचं आहे. रवा भाजायला जरा वेळ लागतो, बाकी मग पटपट होऊन जातात लाडू. तर आपण सर्व तूप ओतून घेणार आहे त्याच्यात. बरोबर 1 वाटी तूप लागलं. असे खुसखुस या पद्धतीने रवा आपला भाजून घ्यायचा आहे. रवा भाजायला मला 10 ते 15 मिनटं लागली. मंद आचेवरच भाजून घ्यायचा आहे रवा. हे बघा, आपला रवा असा मोकळा होतो आणि हलका होतो. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि परत हलवायचा आहे. कढई कारण की गरम असते, गॅस पण गरम असतोय, नाहीतर जास्त खाली तळाला लागायची शक्यता असते. म्हणून तोपर्यंत इकडं आपला गॅस सुरू करून पाक करायचा आहे. 2.5 वाट्या साखर घेतले. अशी साखर पसरवून घ्यायची आणि साखर भिजेल इतकंच पाणी त्यात घालायचं, जास्त नाही घालायचं. साखर बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे. या पद्धतीने पाणी घालायचं आहे. पाक बरोबर व्यवस्थित तयार होतो आपला.
हलवत राहायचं आहे. साखर पण विरघळते आपली. परत एकदा या कढईतला रवा हलवून घ्यायचा आहे. साखर हलवून आपली घ्यायची आहे. आपला पाक उकळला की आपला पाक लगेच तयार होतो. पाक आपला कसा ओळखायचा, शेवटची तार हळुवारपणे आली की पाक आपला तयार आहे असा ओळखायचा. या पद्धतीने तार सुटते त्याला. हे बघा, असं आपला पाक तयार आहे. कुणी कुणी पाण्यात घेऊन बघतं प्लेटमध्ये, कुणी कुणी हातावर बघतं. मला असं जमतं. रव्यामध्ये आपला पाक ओतून घ्यायचा आहे. थोडा थोडाच ओतायचा आहे. आणि छान आपला रवा हलवून घ्यायचा आहे पाक ओतून. आत्ता जरी मिश्रण तुम्हाला पातळ दिसत असेल तरी रवा पाक आपला शोषून घेतोय. एक अर्धा तास गेला की आपला राहिलेलाही पाक आपण ओतून घेतलाय. या पद्धतीने आपण आपला मिश्रण एकत्र करून घ्यायचंय. असं एकजीव मिश्रण करून घ्यायचं आपण सगळं. थोड्या वेळ असं झाकून ठेवायचं. एक 10 मिनिटाला आपण चेक करायचं. थोडीशी वेलची पावडर घालून पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आणि परत झाकून ठेवायचंय. रवा पूर्ण आपला पाक शोषून घेतलाय. हे प्रमाण अचूक आहे, तुम्ही करून बघा. हे बघा, आपले लाडू बांधले जातात आता. तर आपण हे सगळं मिश्रण आपण फोडून घ्यायचं आहे, म्हणजे गाठी वगैरे असेल तर. आणि गरम गरमच आपले लाडू वळायला घ्यायचे, म्हणजे गरम गरमच आपण लाडू बांधूया. दोन्ही हातांनी बांधू शकता तुम्ही. एका हातात माझ्या मोबाईल आहे ना, त्यामुळं एका हातानेच मी बांधते. तुम्ही ड्रायफ्रूटही लावू शकता. मी मनुके लावलेत. खुसखुशीत रव्याचे लाडू आपले होतात. अर्धा किलोमध्ये भरपूर लाडू होतात. आणि तुम्ही बघू शकता, विकत परवडत नाही, म्हणजे वजन भरपूर भरतं आणि लाडू कमी बसतात. तर घरी केल्यावर भरपूर लाडू होतात. हे अर्धा किलोचं प्रमाण आहे. अर्धा किलो रव्याला 350 ग्रॅम साखर, आणि तूप नेहमी पातळच करून त्यात घालायचं. घट्ट तूप नाही वापरायचं. आणि मंद आचेवरच आपला रवा भाजून घ्यायचा. हा बघा, आपले लाडू असे तयार होतात या पद्धतीने, आणि मऊसूत होतात. आणि आपले लाडू गरम गरमच बांधून घ्यायचे. गार झाल्यावर मग लवकर बांधले जात नाहीत.
मग परत गरम करा. त्यापेक्षा अगोदरच गरम गरमच बांधून घ्यायचे. करून बघा. या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की 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 सांगा. हे बघा इतके लाडू झालेत आपले रव्याचे. अर्धा किलोचे लाडू भरपूर होतात. तर आवडली का रेसिपी? लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज 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 करा. हे बघा मऊसूत लाडू आपले तयार आहेत. हे बघा या पद्धतीने जिभेवर ठेवताच विरघळणारे हे बघा मऊसूत लाडू तयार आहेत आपले. तर व्हिडिओ आपले आवडले का? आवडतात का तुम्हाला? तर चला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. बाय बाय.